रायगड जिल्ह्यातील पेण येथे अल्पवयीन मुलीच्या कथित छळ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात पेणमधील नगरसेवक कुणाल नाईक, उपेंद्र कोलटकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। उरण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा या अंतर्गत तसेच बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान समाजातील जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रकरणातील सर्व तथ्ये तपासून समोर यावीत आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी विविध स्तरातून व्यक्त होते। या घटनेमुळे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।